नमस्कार, माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत। तर आज आपण बघणार आहोत ना रवा ना मैदा किंवा ना क्रीम असा एक केक बघणार आहोत आणि तो पण आपण बघणार आहोत कलाकंद केक। करायला एकदम सोपा आहे, मस्त लागतो। बर्थडेसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे। ज्यांना रवा मैदा ह्याचा केक आवडत नाहीत, त्यांना भरपूर असलेलं क्रीम आवडत नाही, त्यांच्यासाठी तर हा बेस्ट ऑप्शन आहे। चला तर मग लागूया कामाला। आता कलाकंद केकसाठी लागणारं साहित्य सांगते की काय लागणार आहे। तर मी इकडे 300 ग्रॅम म्हणजे 300 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि या 300 ग्रॅमसाठी मी इकडे पाऊण वाटी भरून साखर, 1 वाटी भरून इकडे मी दूध घेतलेला आहे। आता ह्याच्यात 3 लेयर येणार आहेत, एक व्हाईट, पिंक आणि चॉकलेट। तर व्हाईटसाठी मी घेणार आहे इकडे गुलाबजाम फ्लेवर। हे बघा, हे जिकडे बेकरी आयटम्स वगैरे मिळतं सामान साहित्य, तर त्या शॉपमध्ये हे इझिली मिळतं। तर तुम्हाला हा फ्लेवर मिळाला नाही तर तुम्ही कुठलाही वापरू शकता, फक्त त्याच्यात कलर नको। त्याच्यानंतर कोको पावडर आहे। तसंच पिंक कलरसाठी मी इकडे घेणार आहे रोज फ्लेवर। तर इकडे मी रोज इसेन्स घेतलेला आहे आणि 3-4 ड्रॉप आपल्याला लागणार आहेत रेड कलरचे। जर तुम्हाला हे वापरायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट इकडे रोज सिरप देखील वापरू शकता। त्याच्यानंतर आपल्याला प्युअर घी लागणार आहे आणि वर सजावटीसाठी आपल्याला बारीक केलेले ड्रायफ्रूट, बस एवढं साहित्य लागणार आहे। तसंच केक सेट करण्यासाठी आपल्याला ही अशी रिंग लागणार आहे। जर नसेल तर तुम्ही अंदाजाने देखील प्लेटमध्ये केक सेट करू शकता। सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, हा पनीर आहे ह्याला व्यवस्थित कुस्करून घ्यायचं आहे। मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला दाखवते। तसंच आपल्याला 1 वाटी भरून लागणार आहे मिल्क पावडर। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। तर इकडे सगळ्यात प्रथम बघा, मी इकडे नॉनस्टिकची हे पॅन घेतलेलं आहे, कढई घेतलेली आहे ही। तर ह्याच्यात आपण एक एक इन्ग्रेडियंट ऍड करणार। तर सगळ्यात प्रथम मी पनीर टाकून घेते। तर इकडे आपण पनीर टाकून घेतलेलं आहे। आता आपण काय करूया, ह्याच्यात 1 वाटी भरून दूध टाकून घेऊया, 1 वाटीभर म्हणजे पाऊण वाटी साखर। तुम्ही जर कमी साखर खात असाल तर तुम्ही अर्धी वाटी देखील घेऊ शकता। आणि 1 वाटीभर इकडे मी घेतलेली आहे मिल्क पावडर। ह्याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग गॅसवर ठेवायचं आहे। गॅसवर भांडं हे मी ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम ही मी स्लो टू मीडियम ठेवलेली आहे। हे बघा, आता ह्याला व्यवस्थित हे बघा, हे मिक्स करून आपल्याला झालेलं आहे। त्याच्यानंतर मी गॅसवर हे ठेवलेलं आहे। आता ह्याच्यात आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। आणि ह्याला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे घट्ट होत नाही। म्हणजे आपल्याला एकदम पेढे बर्फीला करतो तसं घट्ट नको आहे, कलाकंद हा थोडासा ओलसर असतो। तर आता मी हे करायला सुरुवात करते। हे बघा, मिश्रण थोडं थोडं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे असे थेंब थोडे थोडे उडतायत ह्याचे दुधाचे। तर जरा सांभाळून, आणि हात बिलकुल थांबवायचा नाही आहे, हे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे आपल्याला, नाही तर बॉटमला हे चिटकू शकतं। हे बघा, मिश्रण लिटरली 3 ते 4 मिनिटात हे असं झालेलं आहे घट्ट। आपल्याला पूर्ण घट्ट करून घ्यायचं नाही आहे। तर आता आपण काय करूया, गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते, कारण आपल्याला ह्याला परत एकदा शिजवून घ्यायचं आहे कोको पावडर टाकून, रोज इसेन्स टाकून आणि गुलाबजाम इसेन्स टाकून। हे बघा, मिश्रण मी असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। जर तुम्हाला असाच कलाकंद व्हाईट कलरचाच ठेवायचा असेल तर तुम्ही या स्टेजला असं सेट करायला ठेवू शकता। मग ह्याच्यात तुम्हाला एखादा फ्लेवर ऍड करायला लागेल। आता आपल्याला काय करायचं आहे, हे 3 पोर्शनमध्ये ह्याला असं घ्यायचं आहे। एक व्हाईट पोर्शनमध्ये गुलाबजाम येणार, एकामध्ये कोको पावडर टाकून आपण चॉकलेट फ्लेवर करणार आणि एकामध्ये आपण रोज इसेन्स टाकणार आहोत। तर सगळ्यात प्रथम आपण रोज इसेन्स वाला करून घेऊया।
व्हाईट पोर्शनचे आपण 3 पार्ट केले आहेत, तर सगळ्यात एक पार्ट आता आपण ह्याच्यात ऍड केला आहे. तर सगळ्यात प्रथम आपण रोज इसेन्स आणि रेड कलर टाकून घेऊया. रेड कलर मी एकदम थोडा टाकलेला आहे आणि ह्याच्यात 1 चमचा भरून मी टाकलेला आहे रोज इसेन्स. तो रोज फ्लेवर मी या प्लेटमध्ये सेट करणार आहे आणि ह्या रिंगला आतून इकडून तूप लावून घेणार आहे, म्हणजे आपण जेव्हा हे डिमोल्ड करू तेव्हा हे इझिली निघेल. हे बघा, पहिला वाला मी लेयर ह्याच्यात सेट करून घेते आहे. व्यवस्थित प्रेस करून करून ह्याला हे करायचं आहे, जे सगळीकडे हे व्यवस्थित स्प्रेड होईल. तुम्ही वाटीने देखील डायरेक्ट हे करू शकता प्रेस. हे बघा असं. परत एकदा आता आपण मी व्हाईट पोर्शन हा पार्ट टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं, हा बघा, हा थोडासा ओलसर आहे. आता आपण ह्याच्यात कोको पावडर टाकून घेऊया. तर अंदाजाने मी 1 टीस्पून भरून टाकली आहे. आता ह्याला आपल्याला व्यवस्थित परत शिजवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल आणि चॉकलेट सिरप असेल तर इकडे तुम्ही 1 ते 1.5 चमचा ते टाकलं तरी चालेल. चला तर मग लिटरली 1 मिनिटात हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. जास्त आपल्याला घट्ट करायचं नाही आहे, आतमधला मॉइश्चर आपल्याला असंच ठेवायचं आहे. तर मी गॅसची फ्लेम परत बंद करते आणि ह्या सेकंड लेयर लावून घेते. हे बघा, चॉकलेट फ्लेवर देखील आपण ह्याच्यात लेयर करून घेतलेला आहे. व्यवस्थित आपल्याला ह्याला पसरून घ्यायचं आहे. मगाशासारखं आपण परत एकदा वाटीचा इकडे वापर करणार आहोत. आता मी कढई ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे, कारण चॉकलेट फ्लेवरने आपला हा व्हाईट कलर चेंज झाला असता. आता सगळ्यात जास्त पोर्शन हा मी व्हाईट कलरचा ठेवलेला आहे, जो आपल्याला वर लावायचा आहे. आणि गॅसची फ्लेम आता आपली स्लो आहे. आता इकडे आपण गुलाबजाम इसेन्स टाकून घेऊया. अंदाजे अर्धा टीस्पून भरून तरी आपण टाकणार आहे. आणि तुम्हाला कुठलाही इसेन्स नको हवा असेल आणि नुसती वेलची पूड पाहिजे असेल तर इकडे तुम्ही ह्याचा वापर केलात तरी चालेल, वेलची पूडचा. जो फ्लेवर तुम्हाला पाहिजे तो करा, फक्त कलर चेंज होता कामा नये, कलर व्हाईटच राहिला पाहिजे. हे बघा, ह्याला देखील मी 1 मिनिटाने बंद करणार. चला तर लिटरली 1 मिनिटात आपलं हे मिश्रण देखील तयार झालेलं आहे. गॅसची फ्लेम मी बंद करते आणि ह्याला देखील तिकडे सेट करते, म्हणजे ह्याचा 3rd लेअर होईल, म्हणजे हा टॉपवाला लेअर राहणार. हे बघा, आपला 3rd लेअर देखील लावून झालेला आहे. आणि खालून हे बघा, कलाकंदचं असं हे पाणी बाहेर येतं, ते फक्त टिश्यू पेपरने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. कारण कलाकंद हा थोडासा ओलसर असतो ना, तर त्याचं पाणी असं बाहेर येतं. तर हे मी व्यवस्थित पुसून घेते. हे बघा, साईडला आलेलं पाणी मी सगळं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. आता ह्याला आपल्याला थंड करायचं आहे आणि मग ड्रायफ्रूटने याची सजावट करायची आहे. तुम्हाला वाटल्यास वर तुम्ही चांदीचा वरख देखील लावू शकता. तर मिश्रण आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे. गरम किंवा कोमट असताना आपल्याला ड्रायफ्रूट लावायचे नाही आहेत. तर इकडे काय केलंय, मी ड्रायफ्रूटमध्ये घेतलेला आहे
काजू आणि बदाम. तुम्ही पिस्ता देखील घेऊ शकता. बस आपला कलाकंद तयार आहे. म्हणजे कलाकंद केक हा आपला तयार आहे. केक सेट झाला आहे. ड्रायफ्रूट लावून झालेले आहेत. आता आपण काय करूया, ही रिंग आपण काढून घेऊया अलगद. हे बघा. तर इकडे आपला 3 लेयर आणि 3 फ्लेवरवाला कलाकंद केक तयार झालेला आहे. आता आपल्याला फ्रीजमध्ये कमीत कमी ह्याला अर्धा तासासाठी सेट करायला ठेवायचं आहे. मग मी ह्याचे पीस कट करून तुम्हाला दाखवते. चला तर तुम्ही बघतच असाल इकडे आपला कलाकंद केक हा तयार झालेला आहे. 3 लेयर आणि 3 फ्लेवर्समध्ये. तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्स बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.